नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. पुढील बैठकीत सर्व गोष्टी कळतील. महाविकास आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य. शिंदेंना जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील. महायुतीतल्या जागा वाटपावर राष्ट्रवादीचे नेते भुजबळांचं वक्तव्य. येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीचे लोकसभा उमेदवार जाहीर होणार. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. विधानसभेची बोलणी नाही तर लोकसभेच्या 400 जागांच्या वाट्यात आमचा काय संबंध? महायुतीच्या जागा वाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचा कोल्हापूर जागेचा उमेदवार ठरला. शाहू महाराज कोल्हापूरमधून लढणार. शेवटपर्यंत शाहू महाराजांसोबत राहणार. संभाजीराजे छत्रपतींची घोषणा. यूपीतील अमेठीतून राहुल आणि रायबरेलीतून प्रियंका गांधींना उमेदवारीची मागणी. यूपी काँग्रेसनं केली मागणी. खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी. पाकिस्तान अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती. धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दाखल. पीक विम्याच्या प्रश्नावर आमदार संतोष बांगर आक्रमक. 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा. कृषी अधिकाऱ्यांना इशारा. मनोज जरांगे पाटील यांच्यासह 150 ते 200 जणांच्या विरोधात बीड पोलिसात गुन्हा दाखल. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई. आणि जळगावमध्ये 48 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ. ऐन लग्न सराईच्या वेळी दर वाढल्यानं सर्वसामान्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार.